नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। खोटे गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे दाखल व आगे घेण्यासाठी जे काय आपल्या ज्या दिवाळी छत्रपती पाटलांचा आभार मानतो। कारण जरांगे पाटील मागील 3 वर्षापासून उपोषण, गेल्या वेळेस आपण पण मुंबईला गेलो होतो तेव्हा सरकारने फक्त आपल्या हातामध्ये लेखी पत्र देऊन आपल्याला चॉकलेट देऊन माघार पाठवलं होतं। यावेळेस सगळा समाज एकजुटीने डबल जरांगे पाटलाला साथ दिली आणि मान्य करून सर्वांचे आभार। म्हणजे दुसरे समाज पण, जे मुस्लिम बांधव असो, मातंग समाज असो, सगळ्या समाजानं पण आपल्याला एकजुटीने साथ दिली आणि त्या कष्टाचा आणि समाजाच्या एकजुटीने आज आपला विजय झालेला आहे। सरकारने आपल्या जे गोष्टी 4 आपल्या GRच्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत। एक जे अंतरवालीमध्ये जे बांधवावर खोटे गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे दाखल व आगे घेण्यास सरकार मान्य झालेला आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्या मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांना याच्याने आपल्या आत्महत्या केली होती, आपलं बलिदान दिले होते, त्यांना बी आर्थिक मदत व सरकारी नोकरी जाहीर करण्याचं आवाहन केलेलं आहे। अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला अख्ख्या मराठा समाज कुणबीमधून OBC मधून आरक्षणाचं पात्र ठरलेलं आहे। हे बापाच्या वरचं सगळ्याच्या समाजांच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांचा आभार मानू आपण। एक मराठा, एक मराठा। थेट रांजणगाव गणपती या ठिकाणाहून आम्ही आणि आमचे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आहोत। आजच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्वप्रथम आमचे नेते आणि ज्यांनी हा संघर्ष उभा केला असे मनोजदादा जरांगे यांनी हा संघर्ष उभा करून आजचा ऐतिहासिक विजय मिळवला, त्याबद्दल मी सकल मराठा बांधवांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। त्यांचे मराठा बांधव कायम ऋणी राहतील ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो। जे काय आपल्यासाठी जे एवढे दिवस 5 दिवस पाटील उपाशी होते, तुम्ही लक्षात घ्या, 5 दिवस पाटील आपल्यासाठी उपाशी होते। पण आपण जेवढे पण आंदोलन करत होतो मुंबई सारख्या ठिकाणी, आज रांजणगाव गणपती सारख्या ठिकाणी पण आमच्या सारख्या युवकांनी तिथं अन्नधान्याचा पुरवठा केला होता। पण जे 5 दिवस आज आपले पाटील उपाशी राहिले होते, आज त्यांना गोड घास मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट त्याच्यापासून एक आनंद, अति आनंदाचा उत्सव होता म्हणजे आपल्याला आज सरकारने आरक्षणाविषयी काय अटी मान्य केलेल्या आहेत। आपल्या एक 2-3 GR राहिलेले आहेत, ते आपले थोड्याच काळात मान्य होतील। आणि ही आजचा दिवस आहे आपल्यासाठी, म्हणजे हा जरांगे पाटलांनी इतिहास घडवलेला आहे। एवढं बोल। ह्या दिवाळीसाठी जे 70 वर्षापासून आमचा लढत होता मराठा समाज, आज गोरगरिबाच्या लेकराचं एकदम कल्याण झालं। जसं काय आमची दुसरी दिवाळी आजच्या दिवशी, हे कायम आम्ही लक्षात ठेवू आणि माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपकार आम्ही आयुष्यभर फेडणार नाही, याची ऋणी राहू। छत्रपती शिवरायांचा मावळा, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय, जय शंभूराजे। मी आज लातूर जिल्ह्यातील असून मी इथे आलो रांजणगावमध्ये माझी कंपनीमध्ये जॉब असताना जॉब सोडून मी अक्षरशः 3 दिवस मुंबईमध्ये ठाण टाकून जरांगे साहेबांच्या सोबत होतो। जरांगे साहेबांचं तिथं आंदोलन चालू असताना जवळपास 60 ते 80 किलोमीटर जेवायची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती, कुठली व्यवस्थाही नव्हती। आम्ही आज सर्वजण जरांगे साहेबांचे जसे त्यांनी सांगतील त्या प्रकारे आम्ही त्यांना जवळपास त्यांच्या सूचनेचं पालन करून तिथे 3 दिवस उपाशी राहिलो। आम्हाला अन्न नव्हतं आणि मुसळधार पाऊस होता। मुसळधार पाऊस असला तरी आम्ही त्यांना शब्द दिला की साहेब तुम्ही जसं सांगसाल त्याप्रमाणेच आम्ही करू। आणि हा आमचा दिवाळी सारखाच ऐतिहासिक सण झाला। जेवढे 18 आलुतेदार, 12 बलुतेदार, सर्व समाज जो आमच्या सोबत एक छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून आमच्या सोबत राहिला, त्यांचे आम्ही मनस्वी आभार आहोत। तुम्ही कधी बी आम्हाला हाक द्या, आम्ही तुमच्या हाकेला धावून येऊ, एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो।